लातूर जिल्ह्यातील शिरोळपाल तालुक्यातल्या तळेगाव नागरिकांचा विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या। विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप। विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत माघार नाही, माजी सरपंच बापूराव मुद्दमे यांची भूमिका। नमस्कार, स्वागत सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। पाहूया सविस्तर बातमी। लातूर जिल्ह्यातील शिरोळपाल तालुक्यातल्या तळेगाव येथील नागरिक विद्युत वितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणास खूपच कंटाळून गेले आहेत। येथे गेल्या एका महिन्यापासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्याचे उभं पीक वाळून जात असून जनावरांना पिण्याचे पाणी पुरवठा करता येत नाही, अशी व्यथा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे। यामुळे शेतकरी नागरिक त्रस्त झाले असून याबाबत या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना यासंबंधी वेळोवेळी सांगूनही विद्युत पुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने शेतकरी मात्र आता संतापले आहेत। सर्व शेतकऱ्यांनी मिळून साखोळ येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आरंभले असून तळेगाव येथील माजी सरपंच बापूराव मुद्दमे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका माजी सरपंच बापूराव मुद्दमे व शेतकऱ्यांनी घेतली आहे। उद्या त्यांनी येते सोमवार आहे साहेब, जरा कधी आम्हाला चवचव करू द्या, तेव्हा माय आव रडल्याशिवाय माय पास येऊ ना। तळेगाव फिटर एक 15 ते 20 दिवस तळ्यावरची लाईट बंद आहे। त्याच्यामुळे तळेगाव गावातील सर्व शेतकरी सबस्टेशनला आलेले आहेत लाईट बंद करण्यासाठी। कमीत कमी 15 ते 20 दिवस झालं तळ्यावरची लाईट बंद आहे। पाणीच नाही, सतत जनावरांना पाणी नाही, शेतीला नाही, ऊस वाळून चाललेले आहेत, रोटर केलेले आहेत। उपोषणा सुद्धा काही जण आता बसणार आहे तिथं का सबस्टेशनला। हो का, लाईटच नाही, कमीत कमी 15 ते 20 दिवस झालं। जनावरांना पाणी नाही, शेतीला पाणी नाही। बघा, हो का, उपोषणला बसता येतं। आजच्या दिवसामध्ये लाईट तर चालू होत नाही, तर उद्यापासून उपोषणला बसणार आहेत सगळे सर्व शेतकरी। हो, या इकडे बसा, चला। गावात पाणी नाही, शेतीला पाणी नाही, काय जण शेतीचे ऊस सुद्धा वाळून चाललेली आहे। सर्व शेतकऱ्याचं मनोगत आहे की आम्ही उपोषणला बसणार आहोत। लाईटच टिकत नाही, 5 मिनिटं आधी का लगेच 10 मिनिटं आली, 5-5 मिनिटं लेट चालली आहे। म्हणजे सध्या कालपासून फक्त 2 सऱ्या भिजल्या ऊसाच्या। ते अजून लेट ह्याने कमी केल्यात। 8 तास होती, फक्त 5 तास लेट केल्यात। त्याच्यातून तर 3 तास गायबच आहे, 2 तास लेट, त्याच्यामध्ये 10 मिनिटं फाल्ट आहे। शिरोळपाल तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह KJ न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।